मम्मी मम्मी भूक लागली का? काही आणू का मम्मी जेवायला? काय हो मम्मी, काय शोधताय? सांगा ना मम्मी काय? मम्मी शोधतो ना मी, पण सांगा ना. काय पाहिजे मम्मी? तरी असणार. काय शोधताय मम्मी? माईक शोधती. हॅलो. हा हॅलो हॅलो. भाई भाई ऐकायला येते का? ओ भाई भाई ऐकायला येते का भाई? ठीक आहे मम्मी, मी पण शोधतो. ओ आजारी. हा भाई. हॅलो भाई भाई ऐकायला येते का भाई? ओ भाई. हॅलो 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 भाई. हॅलो हॅलो भाई ऐकायला येते का भाई? हॅलो भाई. मम्मी मी बाहेर जाऊन पण बघतो ना, कुठे असेल तर. नाही मम्मी, म्हणजे शोधतो ना, तिकडे बघतो ना, आणखी कुठे असेल तर बघतो ना मम्मी. हॅलो हॅलो आम्ही काय बोलतो ते ऐकायला येतं का हो तुम्हाला? नाही, मला बघायचंय. मला बघायचंय तुम्हाला हे सगळं कसं ऐकायला येतं ते. मला बघायचंय माझ्या आज जे काही मी बोलते ना ते तुमच्यापर्यंत पोहोचतं का नाही. 15 वर्षापूर्वी 15 वर्ष झाली कोमात गेला तुम्ही. काय नाही केलं तुमच्यासाठी? उपास तापास नवस सगळं केलं की. आणि भाई फक्त एवढ्यावर नाही थांबली बरं का मी. तुमची अख्खी गँग सांभाळली. माहित नव्हतं सगळं कसं सांभाळणार आहे, पण आईच्या कृपेनं झालं सगळं. अशी ही 15 वर्ष तुम्हाला उभं करण्यासारखी झटणारी मी, तिचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल. बर माझं सोडा, तुमचं पोटचं पोरगा तो सौरभ लहानपणी तुम्हाला उभं करण्यासाठी डॉक्टर होऊन गेला. मला माझ्या बाबाला उभं करायचंय. त्याचं पण बोलणं ऐकायला येईना तुम्हाला. अहो तो शिवाय ना, शिवा तुमचा उजवा हात, तो तुमच्यासाठी जीव पण द्यायला तयार. त्याचा पण आवाज तुम्हाला ऐकायला येईना का हो बाई? काही चूक झाली का हो? नाही झाली असेल तर तुम्ही उठवून उभं राहा. सांगा मला, ए तुझं हे चुकलं म्हणून. पण मला उत्तर द्या. आमचं बोलणं कसं काय ऐकायला येईना हो तुम्हाला? आणि ती कोण, कुठली पोरगी, तिचं कसं काय भय ऐकायला येते तुम्हाला? काय संबंध? त्या पोरीचा तुमच्याशी काय संबंध बाई? तिनं बोललेलंच तुमच्यापर्यंत कसं काय पोचतंय बाई सांगा? मला काही कळत नाही.
जोपर्यंत हा संबंध कळत नाही ना भाई, तोपर्यंत मी शांत नाही बसणार. अगदी खोलात जाऊन हा संबंध शोधणारा भाई. मम्मी नाही सापडला तो माईक. मी केलाय फोन, उद्या येऊन जाईन सकाळी. हा शिवा, हा हा त्या कस्तुरीला घेऊन ये. आणि सौरभला घेऊन येऊ नको. ठीक मम्मी. हा शिंदे, काय झालं? ठीक आहे, आलो मी. तुम्हाला कोल्ड कॉफी आवडते का? हा? थंड होईल. नाही ग, बस ना. तुला हवी कॉफी? नाही मला नको, मी नंतर घेते. तुम्हाला उशीर होईल ना? मला उशीर? घरी जायला. सर तुम्ही इथली काही काळजी करू नका की मम्मी मला काय बोलतील, माझ्याशी कशा वागतील. नका इथली काळजी करू. तुम्ही घरी जा आणि आराम करा. ओके बरं, तू म्हणशील तसं मी करतो, पण मी इथेच थांबणार. करेक्ट ऐकलंस, तुम्ही इथेच थांबणार आहे. पण सर तुमची सतत एवढी धावपळ होत असते. उद्या पुन्हा. नाही कस्तुरी, हे बघ, भाईंची जबाबदारी तुझ्यावरही आहे आणि माझ्यावरही आहे. इनफॅक्ट माझ्यावर जास्त आहे, त्यामुळे मी इथेच थांबणार आहे. हो म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात तर अर्थातच तुमच्यावर जास्त जबाबदारी आहेच आहे. पण प्लीज माझं एक ऐकाल. थोडा वेळ का होईना तुमच्या केबिनमध्ये जर आराम करा ना. बरं ठीक आहे, करतो. पण तू मला काहीही झालं तरी बोलवणार आहेस? येस. फक्त तू ना त्या मम्मींचं. सर तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी घेईन सगळं सांभाळून. घाबरत नाहीस? वाटते खरी थोडी भीती, पण आता ना भीतीपेक्षा जास्त प्रश्न पडायला लागलेत मला त्यांच्याबद्दल. म्हणजे त्या असं का वागतात, का त्यांचा स्वभावच असा आहे, किंवा भाईंची अशी अवस्था बघून त्या पॅनिक होऊन अशा वागतात. मला मला खरंच कळतच नाहीये. आणि त्यांचे नातेवाईक कुठे असतात? त्यांच्याबरोबर फक्त तो शिवा, ते आणि काही गुंड एवढेच असतात सतत. नातेवाईक कुठे आहेत? त्यांची मुलं आहेत का नाही? असली तर ती कुठे आहेत? म्हणजे भाई इथे असल्यापासून ती एकदाही भेटायला नाही आली आहेत त्यांना. त्यांना काहीच वाटत नसेल का त्यांच्या वडिलांबद्दल? म्हणजे मान्य आहे त्यांचा मार्ग जरा चुकलाय, पण वडील म्हणून तरी किंवा त्यांची मुलं पण याच मार्गावर गेली. नाही नाही नाही. नाही म्हणजे मलाही असंच वाटलं होतं. त्यांची मुलं जरा छान व्यवस्थित कुठेतरी सेटल झाली असतील आणि त्यांना दाखवून द्यायचं नसेल की आमचा असा गुंड माणसांशी वगैरे संबंध आहे. आणि म्हणून मग सॉरी, मी भावनेच्या भरात एकदम सगळं बोलून गेले. खरंच सॉरी. पण सर तुम्ही प्लीज थोडा वेळ आराम करा. हा ओके. मॅडम, मम्मीने बोलवलंय. हो मी तिथेच जात होते. काय ठरवलं? कशाबद्दल? मी जे सांगते ते कवा ऐकशील? मला नाही माहिती. तुम्ही प्लीज जरा मला समजून घ्यायचा प्रयत्न करा. खूप समजावायचा प्रयत्न केला स्वतःला. खूप प्रयत्न केला,
म्हणून तुला समजवते. तुम्ही ऐका ना जरा माझं. असं मूळ झोपलेला माणूस आहे ना, तू कुणाचं बी ऐकत नाही. एकदा बाई बोलला होता, एकदा का माणूस मुठीत आला ना मग तो काही पण करू शकत नाही. याच्या आज जो माणूस आहे ना तो कोणालाच माहित नाही. सगळ्यांना दिसतो तो बाहेरचा भाई, मारणारा, तोडफोड करणारा. पण त्याच्या आत एक येडा माणूस लपलाय, जो रात्री कुणाला खायला मिळाला नाही ना तर त्याच्या घासातला घास काढून देतो. कुठल्याही गरीबाचं पोट भरलं नसल तर त्याची भूक भागवायला तडफडायचा. कुठल्याही गरीबावर कुणी हात टाकला तर तो हात तोडायचा भाई. जो असा आतला भाई कुणालाच माहित नाही. बस खाली. आणि अशा भाईला एक स्टोरी, फक्त एक स्टोरी माझ्या भाईच्या कानात ऐकवली ना की माझा भाई उठून उभा राहील याची खात्री आहे मला. एक सांगू का तुम्हाला? नाही, तुमची गोष्ट खरी असेल कदाचित, म्हणजे 100% खरीच असेल, पण म्हणून मला अशी लगेच मदत नाही करता येणार तुम्हाला. दगडाखाली हात अडकलेत माझे म्हणून बोलतीये. आजपर्यंत कुणा समोर पण हात पसरले नाही मी. भाई फक्त तुझं ऐकतो म्हणून विचारतीये. मला तुमचं सगळं पटतंय, पण मलाही खरंच नाही जमणार. काय त्रास होतोय तुला? त्रास काय होतोय तुला? हा, तुझ्या बोलण्यानं ते उठणार आहेत ना, नाही का म्हणती सांग ना. मम्मी, तुम्ही मला हाक मारली का? बोलवलं मला? नाही, मस्त आहे पोरगी. म्हटलं पोरगी फार मस्त आहे. कुणी बोलवलं नाही तुम्हाला? नाही, मी म्हटलं तिला सौरभ दिवसातनं 5-6 वेळा आठवण काढतात तिची. नाही, मी ते भेटले होते ना त्यांना, बोलून घेतलं होतं बाईंच्या तब्येतीचं काय ते विचारायला. तेव्हा 2-3 वेळा नाव घेतलं. म्हटलं मग दिवसातनं तर किती वेळ घेत असतील. नाही, काय बोललं नव्हतं तुम्हाला. आम्हाला जरा महत्वाचं बोलायचंय. बोलू का? हा. कस्तुरी, तुमचं बोलून झालं की आपण भेटू. मम्मीला नाही ऐकायची सवय नाही. मला माहिती फक्त आहे, पण- हो हो, पण तरी समजावण्याचा काही- प्रयत्न करतेय तुला, कारण माझे हात अडकलेत दगडाखाली. नाही तर आतापर्यंत ना मी तुला आतापर्यंत काय? रमणिकलाल बिल्डर, एवढा मोठा बिल्डर, एवढा मोठा टॉवर बांधला, भाईला पैशाला नाही बोलला, त्याच्याच टॉवरच्या 20व्या माळ्यावरनं खाली पडला. शास्त्री बिल्डर माहितीये का? एवढा मोठा माणूस.
बाईला पैसे द्यायला नाही बोलला, अजूनपर्यंत घरचे शोधतात. घाबरली घाबरली. घे पाणी पी. घे 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 पी. पाण्यावर ना आठवलं. एका नेत्याच्या निवडणुकीत भाईनं पाण्यासारखा पैसा ओतला. नेता निवडून आला, पण नंतर म्हणतो कोण बाई कुठला बाई मी ओळखत नाही, म्हणून त्याला पोलिसांकडनं एन्काउंटरची ऑर्डर काढली. तर रात्री भाईनं एन्काउंटर केला. हे बघा, मला तुमच्या सगळ्या भावना कळत आहेत, पण भावनांना मेडिकल सायन्स नसतं ना. म्हणून मी सांगते, ह्या सगळ्याला जरा वेळ द्या प्लीज. माझं ऐका. बघू, चल जा. एवढ्यानं काय होत नाही आपल्याला. खूप रक्त येत आहे, मला एकदा बघू द्या प्लीज. एखाद्याचं म्हणणं जर आरडाओरडा करून काचा फोडून सिद्ध होत असेल ना, तर आपल्या हॉस्पिटलमध्ये खूप ग्लासेस आहेत अजून. मीही फोडते, पण त्याने फक्त काचा होतील. नकार पचवणं खूप अवघड असतं. एवढं घट्ट नका पकडू. कुठलीही गोष्ट कधीतरी मोकळी सोडून बघा, खरंच बरं वाटेल. तुम्ही आराम करा, मी या काचा साफ करायला सांगते. मम्मी, ही पोरगी बोलली का आपल्या भाईशी? नाही नाही म्हणाली ती. आणि ती आपल्याला घाबरत पण नाही. आपल्याला आवडतात न घाबरणारी माणसं. मज्जा येणार शिवा. मम्मी, पायाला जास्त लागलं का? येतो.